इराणचे खतरनाक 4 प्लॅन. खोमेनींच्या टार्गेटवर सुन्नी देश. अमेरिका समर्थक देशांशी युद्ध छेडणार. अमेरिकेची विनाशकारी युद्धनौका USS अब्राहम लिंकन इराण जवळ आलेली असतानाच इराणचं लष्करही सावध झालंय. इराणचे सर्वोच्च नेते खोमेनी आणि त्यांच्या कमांडरनी 4 टप्प्यांचा प्लॅन तयार केलाय. हा प्लॅन जर यशस्वी झाला तर अमेरिका इराण युद्धातून माघार घेईल. याशिवाय शिया सुन्नी राष्ट्रांमध्ये युद्ध होऊन त्याचे 2 भाग होतील अशी रणनीती आहे. मध्य पूर्वेत अमेरिकेला पाठिंबा देणारे सौदी अरब, जॉर्डन, कतार, संयुक्त अरब अमिरात म्हणजेच UAE, यमन, सिरिया, कुवेत हे सुन्नीपंथीय देश आहेत. तर इराण, इराक, अझरबैजान, बहरीन आणि लेबनॉन हे प्रमुख शिया बहुल देश आहेत. इराणमध्ये काय शिस्त आहे पाहूया. प्लॅन ए मध्ये अमेरिकेची USS अब्राहम लिंकन युद्धनौका नष्ट करणं. प्लॅन बी मध्ये अमेरिका समर्थक देशांवर हल्ला करणं. प्लॅन सी मध्ये सुन्नी देशांविरुद्ध जमिनीवर युद्ध सुरू करणं आणि प्लॅन डी मध्ये जागतिक व्यापार मार्ग बंद करणं यांचा समावेश आहे. त्याशिवाय सुन्नी देशांमध्ये गृहयुद्ध छेडण्याचा आणि अमेरिकेला दिलेला पाठिंबा मागे घेण्यासाठी दबाव टाकण्याची ही इराणची रणनीती आहे. इराणनं आपली बॅलिस्टिक क्षेपणास्त्र जॉर्डन, UAE, सौदी अरेबिया, मिस्र या सुन्नी अरब देशांच्या दिशेनं सज्ज ठेवली आहेत. इराकमधील संघटनांच्या मदतीनं जॉर्डनमधील राजेशाही अस्थिर करून गृहयुद्ध सुरू करण्याचा प्लॅन आहे. शिया बहुल देश इराक, येमेन आणि लेबनॉनमधील आपल्या प्रॉक्सी संघटनांद्वारे इराण या देशांविरुद्ध जमिनीवर युद्ध सुरू करण्याची शक्यता आहे. त्याशिवाय युरोपला अरब देशांशी जोडणारा लाल समुद्र हा महत्त्वाचा सागरी मार्ग रोखण्याचाही इराणचा प्रयत्न असणार आहे. इराणच्या संसदेनं जगातील सर्वात महत्त्वाचा तेल वाहतूक मार्ग होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याचा प्रस्ताव मंजूर केलाय. या सामुद्रधुनीतून दररोज 20 दशलक्ष बॅरल तेलाचा व्यापार केला जातो, जी जागतिक सागरी तेल व्यापाराच्या अंदाजे 25 ते 27% आहे. मार्ग बंद केल्यामुळे तेलाच्या किमती वाढतील, ज्यामुळे युरोप ते आशियापर्यंतच्या अर्थव्यवस्थांवर परिणाम होईल. त्यामुळे अमेरिका इराण युद्ध झालं तर त्याची झळ संपूर्ण जगाला बसणार हे निश्चित आहे. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज.